2 दिवस जरही माहेराला गेलं ना नवऱ्याची खाण्याची वांदे होतात. तसंच झालं. माहेराहून आल्या नवरा म्हणला काहीतरी झणझणीत खायला बनव. मग मी पण करायला घेतली झणझणीत गावरान पद्धतीने वांग्याची भाजी. त्यासाठी गॅसवर 2 कांदे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे. नंतर गॅसवर तवा ठेवायचा, त्यावर तेल टाकायचं, खोबऱ्याचे काप, शेंगदाणे भाजून घ्यायचे. नंतर त्यात तव्यावर धने पण भाजून घ्यायचे. नंतर धन्यामध्ये लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, भाजलेला कांदा टाकून थोडासा परतून घ्यायचा आणि प्लेटमध्ये काढून थंड करायचा. तोपर्यंत वांगे कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून वांगे टाकायचे म्हणजे काळे पडणार नाहीत. नंतर वाटणाचं साहित्य थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. नंतर कट केलेल्या वांग्यामध्ये थोडंसं मीठ आणि वाटण भरून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर यामध्ये लाल तिखट टाकायचं, 2 चमचे काळा मसाला टाकून चांगलं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये कट केलेले वांगे टाकून 2 मिनिटं झाकून ठेवायचे. नंतर यामध्ये टाकायचं गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला खूप मस्त चव येते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि झाकून 2 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे. तर तयार आहे आपली झणझणीत गावरान पद्धतीने वांग्याची भाजी. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप मस्त चवीला अप्रतिम अशी होते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.